सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। हा दिवस भारतीयांसाठी खूप आनंदाचा, सन्मानाचा आणि देशभक्तीचा भावनेचा आहे। कारण 1950 मध्ये हा तो दिवस होता जेव्हा भारत सरकारचा कायदा राज्यघटनेने बदलला आणि भारतीयांना एक सरकार आणि शासनाचं स्वरूप प्राप्त झाले, ज्यासाठी ते लढले। हे दरवर्षी कर्तव्य पथ पर आयोजित केलं जातं आणि जगभरातील अभ्यागत, प्रेक्षक आणि प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केले जातं। विविध ठिकाणाहून लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी सर्व प्रमुख ठिकाणी कॅमेरे लावले जातात, जे नंतर परफॉर्म्स, परेड आणि टेबल्स पाहण्याच्या अपेक्षेनं घरी बसलेल्या प्रेक्षकांसाठी प्रसारित केले जातात। संपूर्ण भारतातील शाळांमध्ये मुले प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात आणि भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या प्रत्येक विभागाचे तक्ते आहेत। नृत्य सादरीकरण, परेड, जेट्सचे एअर शो, विशेष पुरुष बाईकवर एकावर एक उभे राहून समतोल दाखवत आहेत आणि बरंच काही। राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या आगमनानंतर प्रजासत्ताक दिनाची परेड सहसा सकाळी 9 वाजता सुरू होते, परंतु लोक परेडसाठी पुढच्या रांगेतील जागा घेण्यास गर्दी करत असल्यानं त्यापूर्वीच रांगा लागतात। सकाळी 6 पर्यंत कर्तव्य पथावर पोहोचण्यासाठी लोक पहाटे 5 वाजता घराबाहेर पडतात आणि परेड आणि टेबल लाईव्ह पाहण्यासाठी एकत्र बसतात। भारतात स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींनी तो फडकवला। ध्वज फडकवण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तो पायथ्यापासून एका खांबावर वर उचलता आणि त्याला वाहू द्या आणि हवा आणि वाऱ्यासह पसरू द्या। जेव्हा तुम्ही ध्वज फडकवता तेव्हा तो आधीच वरच्या बाजूला असतो आणि तुम्ही फक्त दोर सोडून तो पसरवता। प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अनेक ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि म्हणूनच ते लोक चुकवू नयेत म्हणून उत्सुक आहेत। भारताच्या सशस्त्र दलाचं सामर्थ्य दर्शवतं। भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या रेजिमेंटने एकत्रितपणे एकामागून एक रेजिमेंट सर्व सूचक समन्वय आणि समन्वयानं सुरू होते। मार्चिंग बँड पासून ते एनसीसीच्या तरुण मुलामुलींच्या पायी परेडपर्यंत त्यांच्या हालचालीचं आकर्षण अतुलनीय आहे। रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि विमानासह अद्ययावत लष्करी उपकरणांची प्रदर्शन आणि झांकी देखील आहे, जी केवळ डोळ्यांनाच नव्हे तर संरक्षण आणि देशभक्तीच्या भावनांनाही खरा आधार देणारी आहे। स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाबद्दल विशेष कार्यशाळा आणि भाषणे असतात। शाळा आणि महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गाणी, स्किप्ट्स आणि विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले। काही विद्यार्थी फुलांनी किंवा भारतीय ध्वजाच्या रंगाने रांगोळ्या काढतात आणि ज्यांनी हे सर्व शक्य केले त्यांच्या सन्मानार्थ कविता गायल्या जातात। वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांद्वारे शाळा आणि शिक्षक मुलांना आणि विद्यार्थ्यांना भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व आणि भारत सरकारच्या कायद्याची जागा घेतल्यानं भारतीयांसाठी ब्रिटिश राजवटीचा एक भाग कसा संपला हे समजावून देण्याचा प्रयत्न करतात। लष्करी, संस्कृती आणि एकात्मतेच्या क्षेत्रात भारतानं घेतलेल्या झेपांचं स्मरण म्हणूनही याकडे पाहिलं जातं।